बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर करणार चर्चा. मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. बच्चू कडूंनी आंदोलनाबाबत स्पष्ट केली भूमिका. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागपूरकरांना दिलासा. वाहनासाठी महामार्ग खुला, वाहतूक सुरळीत सुरू. कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही तर रेल रोको करणार. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही तोवर हातावरची राखी काढणार नाही. बच्चू कडूंचा लोकशाही मराठी सोबत बोलताना वक्तव्य. मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी. मनोज जरांगेंचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. जागतिक अस्थिरता आणि तणावाच्या वातावरणात भारत एक दीपस्तंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. मतांसाठी पंतप्रधान मोदी नृत्य देखील करतील. राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल. मनसेकडून आज मतदार यादीतील घोटाळ्यांचं होणार प्रेझेंटेशन. मनसेचा रंग शारदा सभागृहात मेळावा होणार. राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ लावण्यात येणार. मेळाव्यात राज ठाकरे मतदार यादीतील त्रुटी समोर आणणार. आज महाविकास आघाडी आणि मनसेची बैठकीला राज ठाकरेही राहणार उपस्थित. सत्याच्या मोर्चा संदर्भातल्या बैठकीला राहणार हजर. वायबी सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. अमरावतीत दिवंगत नेते रासू गवईंच्या स्मारकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असणार उपस्थिती. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण. मुंबईतील धर्मदाय आयुक्तालयात होणार आज सुनावणी. दोन्ही पक्ष धर्मदाय आयुक्तांसमोर प्रतिज्ञापत्र दाखल करणार. प्रतिज्ञापत्र दाखल केल्यावर आयुक्त निकाल देणार. पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच एआयच्या वापराबाबत नीती आयोगाच्या शिष्टमंडळाची आढावा बैठक. उद्योग मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बैठक घेणार. शेकडो तरुणांचा पनवेलमध्ये मनसे पक्षात प्रवेश. राजू पाटील आणि योगेश चिले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एंट्रीची शक्यता. कोट्यवधींच्या पुढे निलेश घायवळची आर्थिक फसवणूक. पुणे पोलीस ईडीला पत्र पाठवणार असल्याची माहिती. सुषमा अंधारे संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेणार. संपदा मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे आक्रमक. संपदा मुंडेंची आत्महत्या नसून हत्या असल्याचा अंधारेंकडून संशय व्यक्त. उपमुख्यमंत्री अजित पवार आज यवतमाळ दौऱ्यावर. अजित पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्याला पावसाचा फटका. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर पावसामुळे चिखलाचं साम्राज्य. भाजपच्या मोठ्या मेगा प्रवेशांमुळे सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता. या घडामोडींमुळे शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात खळबळ. सूत्रांची माहिती. संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा. राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश. दुबार मतदारांना शोधून ते कोणत्या मतदारसंघात मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार. कोल्हापूरची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू. 6 नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध होणार. कादंबरीकार विश्वास पाटील यांना समन्स. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचं समन्स. सलग 2 वेळा आदेश देऊनही सुनावणीस गैरहजर. पुढील सुनावणी 1 डिसेंबरला. जेनझी जोमात सीईओ कोमात. ब्रेकअप झाल्यानं केला सुट्टीचा मेल. बॉसने हसत हसत दिली परवानगी. सिंधुदुर्गमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पदयात्रा काढण्यात येणार. जिल्हाधिकारी तृप्ती ढोडमिसे यांची माहिती. नाशिकच्या चांदवड मनमाड शहर परिसरात धुक्याची चादर. धुक्यांमुळे कांदा रोपांना फटका बसण्याची शक्यता. तर अफगाणिस्तानातील सफरचंद बाजारात दाखल. पहलगाम नंतर समुद्रामार्गे पुणे मुंबईतील बाजारात सफरचंद दाखल. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारात दाखल झालेल्या हापूसला विक्रमी दर. 6 डझनांच्या पेटीला तब्बल 25,000 रुपयांची मागणी. नेरळ माथेरान मिनी ट्रेन 7 नोव्हेंबर पासून पुन्हा धावणार. नवीन वेळापत्रकाची मात्र अद्याप प्रतीक्षा.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादी, मतदान केंद्र निश्चित करा, आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्याच्या कामाला गती द्या, आयुक्तांच्या सूचना. केडीएमसीचा ऑनलाईन कारभार ठप्प, कल्याण डोंबिवलीकर जिजवतायत पालिकेचे उंबरठे. सीएसएमटी कुर्ला 5व्या 6व्या मार्गिकेचं काम सुसाट, धारावीतील रहिवासी प्रकल्पाआड येणारी घरं रिकामी करणार, याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती. 11 नोव्हेंबरला मुंबईचे आरक्षण सोडत इच्छुकांची धाकधूक वाढली. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीचे 891 कोटी थकीत, सरकार विरोधात तीव्र संताप. एसटीला दिवाळी हंगामात करोडोंचं उत्पन्न, दिवाळीच्या 10 दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी 30 कोटी, याप्रमाणे तब्बल 301 कोटी रुपये उत्पन्न मिळालं. उच्चांकापासून सोनं 13,000 तर चांदी 29,000 घसरली. आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त. म्हाडाच्या पुण्यातील 4,186 घरांची सोडत लांबणीवर, अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ. 5 वर्षात देशात वाढणार 75,000 वैद्यकीय जागा, वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा मात्र अंधातरीच. नवी मुंबई विमानतळ आता सीआयएसएफच्या ताब्यात, 920 जवान आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली यापुढे विमानतळाची सुरक्षा. नवी मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांसाठी 8 चार्जिंग केंद्रांची उभारणी, या प्रकल्पामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यात येणार. वायू प्रदूषणाच्या बळींपैकी 70% भारतात, दरवर्षी 17 लाख लोकांचा मृत्यू. नागपूरमध्ये पॅरोल मिळवण्यासाठी बनावट सर्टिफिकेट बनवलं, बनावट सर्टिफिकेट बनवून सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर. धनतोली पोलिसांनी 40 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. विठ्ठल भक्तांसाठी 11 लाख लाडू तयार, प्रसाद कमी पडणार नाही, मंदिर समितीचं वक्तव्य. सरकारी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवणार, वीज खर्चात 40% बचत, सरकारी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवली जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 100 कोटी निधी, ईव्हीएमसाठी 50 कोटी, उर्वरित 50 कोटी सहाय्यक अनुदान, नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी. पुरंदर तालुक्यात काटेबारस यात्रेनिमित्त गुळूंच्यात भक्ती आणि नृत्याचा संगम, पावसात देखील छबिण्याचा उत्साह. उल्हासनगरच्या वडोल गावात दूषित पाणी पुरवठा, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांना पाणी फिल्टर करूनच वापरण्याची वेळ, आरोग्याचा प्रश्न गंभीर, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरात डेंग्यूचे 634 संशयित रुग्ण आढळले, रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता, त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागानं 3 नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. मोठी मांजर समजून मद्यपीचा वाघाशी खेळ, वाघाच्या पाठीवरून हात फिरवत त्याला गोंजारलं, वाघाला दारू पाजण्याचाही मद्यपीचा प्रयत्न, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. चंद्रपूरमध्ये अस्वल दिसल्यानं नागरिकांची खळबळ, अस्वलला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. वाशिम शहरातील पद्मावती नगर भागात आढळलं साळींदर, साळींदराचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. कोल्हापुरातल्या शनिवार पेठेत 50 किलो प्लास्टिक साठा आढळला, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई, 5,000 रुपयांचा दंड ठोठावला. नवी मुंबईत एपीएमसी पोलिसांची अनोखी मोहीम, धार्मिक कार्यक्रम आणि व्यावसायिक कार्यालयात जाऊन केली सायबर गुन्ह्यांची जनजागृती. कर्जतच्या नेवाळी आणि कोलिवली गावात पाणी टंचाई, मोटार जळाल्यानं पाणी पुरवठा बंद, जलजीवन मिशन योजनेतून डावललं. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक नदी नाल्यांना पावसामुळे पूर. पावसाचा मुक्काम वाढला, आता 5 नोव्हेंबर पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसामुळे कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता, तर रब्बीच्या गहू हरभरा पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार.
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. 29 ऑक्टोबर रोजी पीक पाहणी नोंदणीची मुदत संपली होती. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. 29 ऑक्टोबर रोजी पीक पाहणी नोंदणीची संपली होती मुदत. सांगलीतील कवलापूरमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. भाताचा हमी भाव क्विंटल मागे फक्त 68 रुपयांनी वाढवला असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढला. शेतकऱ्यांची 2 जनावरे दगावली. अकोल्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा धुमाकूळ. सैनिकाच्या घरातून 4.5 लाखांचा ऐवज लंपास. पोलिसांचा तपास सुरू. पर्स चोरीला गेल्यानंतर महिलेनं एसी कोचची खिडकी फोडली. इंदूर दिल्ली ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल. आरपीएफची मदत न मिळाल्यानं संतप्त झालेल्या महिलेचा गोंधळ. परभणीमध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस दुकान फोडून चोरी. चोरता सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित. 45,000 रुपये लंपास. पोलिसांचा तपास सुरू. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची आज कोठडी संपणार. फलटण आरोपी गोपाल बदने, प्रशांत बनकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागानं हडपसर परिसरात धाड टाकून अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या तृतीयपंथीयांसह 3 केली अटक. या कारवाईत 4,31,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थ विक्रीच्या साखळीतील आणखी आरोपींचा शोध सुरू. अमरावतीत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे लावला गळफास. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. सांगलीत गांजा विक्री करणारे 2 अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात. मुलांकडून 50,000 किमतीचा 2 किलो गांजा जप्त. सिंधुदुर्गमधील श्रीनिवास रेड्डी हत्या प्रकरण. या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांकडून अटक. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश. या प्रकरणातील म्होरक्या अब्दुल फारुक मुकदम शाहला गोव्यातून अटक. आरोपीकडून 106 लॅपटॉप, 146 मोबाईल आणि 7 कार जप्त. सोलापूरमध्ये ड्रग्ज विरोधात पोलिसांची कारवाई. 1 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त. मुंबईतून ड्रग्ज आणून सोलापुरात विक्री करत असल्याची माहिती. आरोपीवर गुन्हा दाखल. 5 दिवसांची कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.